नमस्कार मैत्रिणींनो, तर आपले केस असे पातळ असतील तर कोणत्या हेअरस्टाईल कराव्यात, कशा पद्धतीच्या हेअरस्टाईल कराव्यात हे मात्र कळत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा 3 हेअरस्टाईल दाखवणार आहे। अगदी क्लेचर यूज करून तुम्ही छान अशा हेअरस्टाईल बांधू शकता। तर हेअरस्टाईल नंबर फर्स्ट आहे, बघू शकता मी इथे साइड पार्टिशन केलेलं आहे आणि मस्तपैकी थोडे थोडे समोरचे हेअर घेऊन छान असे ट्विस्ट करून मागे पिनअप करून घेणार आहे। तुम्ही फ्रंटची कोणतीही डिझाइन करू शकता किंवा तुमचे केस खूप पातळ असतील आणि समोरचे सुद्धा केस खूप पातळ असतील तर अशा पद्धतीने छान असे केस ट्विस्ट करून थोडेसे फुगवून घ्या, म्हणजे आपले जे केस आहेत ते जास्त पातळ दिसणार नाहीत आणि समोरून छान असं बट सुद्धा तुम्ही काढू शकता। जर तुम्हाला आवडत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही समोरचे फ्लिक्स सुद्धा काढू शकता, अजून छान दिसतात। तर अशा पद्धतीने मी समोरची हेअरस्टाईल करून घेतलेली आहे आणि आता मस्तपैकी आपण पाठीमागची हेअरस्टाईल करणार आहोत। इथे बघू शकता माझे केस लांब आहेत पण पातळ आहेत। जर तुमचे केस छोटे असतील तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल करू शकता। तर इथे मी क्लेचर घेतलेला आहे, एक पोनी बांधून घेतलेली आहे आणि ते केस वरती घेऊन छान असं तिथे मी क्लेचर यूज करत आहे। क्लेचर हा मीडियम आकाराचा घ्यायचा आहे, कारण जास्त मोठा क्लेचर घेतला आणि आपले केस पातळ असतील तर तो त्यातून क्लेचर दिसला जाईल, त्याच्यामुळे क्लेचर हा शक्यतो तुमचे केस बसतील इतका छोटा घ्यायचा आहे। त्यानंतर बघू शकता क्लेचर लावून असे केस त्याच्यावरती उलट्या असे घेऊन छान असे 2 ते 3 वेळा ट्विस्ट करून छान असे हलक्या हाताने पसरून घ्यायचे आहेत आणि त्याला छान असं पिनअप करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही युपिनचा यूज करायचा आहे, 1 ते 2 युपिनमध्ये छान असे आपले केस जे आहेत ते छान व्यवस्थित सेट होतात। अशा पद्धतीने दोन्ही साइडचे छान असे केस जे आहेत ते व्यवस्थित पिनअप करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता अशा पद्धतीने आपला जो हा बन आहे तो मस्तपैकी रेडी होतो। तर बघू शकता समोरची हेअरस्टाईल आणि आपली बॅकची हेअरस्टाईल बघू शकता। अशा पद्धतीने छान असा जुडा तुम्ही अगदी झटपट क्लेचर यूज करून घालू शकता। त्याच्याने काय होते ना की आपल्या जुड्याला छान असा व्हॉल्यूम येतो। तसंच आपण हेअरस्टाईल नंबर 2 पाहणार आहोत। इथं बघू शकता मी कुठलंही पार्टिशन केलेलं नाहीये, समोरचे केस छान असे थोडेसे क्रॉस विंचरून घेतलेले आहेत जेणेकरून छान असे फुगीर दिसतील आणि आपले केस जास्त पातळ दिसणार नाहीत। तसेच अगेन इथे मी बघू शकता पोनी बांधून छान असं एक क्लेचर यूज केलेला आहे। इथे मी क्लेचर थोडा डिझायनर यूज केलेला आहे। अशा पद्धतीचं डायमंडचं खाली थोडेसे त्याला लटकन वगैरे असलेलं अशा पद्धतीचा कोणताही क्लेचर तुम्ही यूज करा। त्याच्यामुळे काय होतं ना की आपली हेअरस्टाईल थोडीशी डिझायनर दिसायला, एक वेगळा युनिक लुक येण्यासाठी छान अशी मदत होते। इथे सुद्धा 2 पार्ट करून केसाचे मी एक उजव्या साईडने घेतलेला आहे तर एक डाव्या साईडने अशा पद्धतीने छान असे केस गोल गोल करून ट्विस्ट करून छान असे पूर्ण राऊंडमध्ये छान असं बन बनवून घेतलेलं आहे। बघू शकता आपला डिझायनर क्लेचर आहे तर त्याच्यावरचे जे लटकन आहेत ते अशा पद्धतीने वर येतात आणि ही हेअरस्टाईल सुद्धा दिसायला इतकी सुंदर दिसते आणि अगदी 2 युपिनमध्येच आपला हा हेअरबन जो आहे तो छान असा सेट होतो। तर अशा पद्धतीने ही हेअरस्टाईल सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच सुंदर आणि एकदम सिंपल सुद्धा आहे, अगदी कोणीही बांधू शकतो। तसंच हेअरस्टाईल नंबर 3 इथे बघू शकता मी मोठे मोठे इयरिंग्स घालून त्याच्या खाली छान असे ते मागे लावण्यासाठी केसांना मस्तपैकी छान असे वेल घातलेले आहेत आणि बघू शकता समोरचे केस जे आहेत ते इथे मी मिडल पार्टिशन केलेलं आहे। अगदी तुम्ही मिडल किंवा साइड पार्टिशन करू शकता आणि समोरचे थोडेसे केस घेतलेले आहेत, 2 भाग घेऊन असे छान असे एकमेकांमध्ये ट्विस्ट करून मागे पिनअप करून घेतलेला आहे। दोन्ही बाजूचं सेम तसंच करून घ्यायचं आहे। तुम्हाला फ्रंटची जी हेअरस्टाईल जशी हवी किंवा तुम्हाला जशी आवडते किंवा तुम्हाला जशी सुटेबल होते तशी तुम्ही बांधू शकता। इथे बघू शकता दोन्ही साईडला मी फ्लिक्स काढून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने छान अशी बघू शकता समोरची हेअरस्टाईल जी आहे ती माझी झटपट अगदी 1 मिनिटामध्ये रेडी झालेली आहे। मागची सुद्धा हेअरस्टाईल छान अशी पोनी बांधूनच आपण यूज करणार आहोत। इथे शक्यतो तुम्ही ब्लॅक रबरचा यूज करू शकता, जेणेकरून रबर जरी केसामधून दिसला तरी तितका काही फरक पडत नाही। तर इथे मी व्हाईट रबर यूज केलेला आहे, पण तुम्ही शक्यतो ब्लॅक रबर जो आहे तो यूज करा। तर बघू शकता छान अशी पूर्ण आपण केसांची एक वेणी बांधून घेणार आहोत। छान अशी पूर्ण 3 बटांची वेणी बांधायची आहे। ही अगदी इझी वेणी आहे, अगदी सहज डेली कोणीही बांधतं, कोणालाही करता येईल अशी झटपट छान अशी हेअरस्टाईल आपण करणार आहोत। इथे वेणी बांधून बघू शकता मी छान अशी मस्तपैकी त्या आतल्या बाजूने फोल्ड करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने रबरच्या थोडीशी खाली आणि थोडंसं वर असं बरोबर मिडलमध्ये छान अशी व्यवस्थित फोल्ड करून छान असं पिनअपने सेट करून घ्यायचं आहे, छान असं सिक्युअर करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आणि जी आपली कानातली वेल होते ते सुद्धा मी केसांना छान अशी लावून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने हा सुद्धा बन इतका सुंदर दिसतो ना, खरंच अशा पद्धतीचा सुद्धा तुम्ही बन बांधू शकता आणि त्याच्यावरती छान असे एखादी नथ किंवा एखादा डायमंडचं क्लेचर असं एखादा डेकोरेटिव्ह काही लावू शकता। बघू शकता ट्रेडिशनल साडीवरती हेअरस्टाईल तर इतकी सुंदर दिसते। तर अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल कोणत्याही समारंभाला, कार्यक्रमाला नक्कीच तुम्ही करू शकता। तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।